सातारा पंढरपूर महामार्गावर रंबलर उभारणीसाठी सकारात्मक चर्चा, विजय धट यांच्या प्रयत्नांना यश। सातारा पंढरपूर महामार्गावरील मसवड पालिका हद्दीत वारंवार येणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रंबलर उभारणीच्या मागणीला अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळालाय। या महामार्गावर आजवर सुमारे 40 जणांचा अपघातात मृत्यू झाला असून अनेक जण कायमचे जायबंदी झाले। नगरसेवक विजय धट यांनी रस्ते विकास महामंडळाच्या विभागीय कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके व दीपाली पोद्दार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। यावेळी मायनी चौक, शिंगणापूर चौक, एसटी बस स्थानक चौक, चांदणी चौक, सरकारी दवाखाना परिसर, माळशिरस चौक तसेच बायपास रोडवर रंबलर आणि स्पीड लिमिट फलक उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। अधिकाऱ्यांनी या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत पालिकेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली। दरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही आवश्यक मदत देण्याचे निर्देश दिल्याचं सांगण्यात आले। यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी मसवड मान प्रतिनिधी महेश कांबळे यांचा रिपोर्ट। महामंडळाच्या पुणे कार्यालयात आपण भेट दिली व मसवड पालिका हद्दीसाठी काही उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांना केलेल्या आहेत। या संदर्भात आपण त्यांना एक निवेदन पण दिले। नेमकी काय मागणी आपण या विभागाकडे केलेली आहे? मसवड शहर व मसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होत असलेले ॲक्सिडेंट आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणारे व कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या लोकांची संख्या आपण मसवड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मागवून घेतली। तर ती संख्या रस्त्याचं काम चालू झाल्यापासून आज तागायत 40 मयत आणि शेकडो लोक अपघाताने कायमस्वरूपी अपंग झालेले अशी माहिती आम्हाला मिळाली। मध्यंतरीच्या काळामध्ये एक मसवडच्या आपल्या धुळदेव या ठिकाणी एक मोठा ॲक्सिडेंट होऊन त्यामध्ये एकाच कुटुंबातील 4 लोक मयत झाली। ती बातमी ज्यावेळेस समजली त्यावेळी या तालुक्याचे लोकप्रतिनिधी व या राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ यांनी मुंबई मंत्रालय या ठिकाणी रस्ते विकास महामंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बैठक लावून त्यांना कडक शब्दामध्ये सूचना दिलेल्या होत्या आणि हे रस्त्याचं काम पूर्ण करून हे होत असलेले वारंवार ॲक्सिडेंट थांबायला पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या व संबंधित ठेकेदार व संबंधित लोकांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशाही सूचना दिलेल्या होत्या आणि त्या पद्धतीनं कारवाई सुरू आहे। आज धुळदेव या ठिकाणी काम त्यावेळी सुरू झालं होतं, मध्यंतरी काही कारणास्तव ते काम बंद झालं आणि आत्ताच आपण पहिले मागच्या 1-2 आठवड्यापूर्वी आपल्याच मसवड नगर परिषदेचे ठेकेदार असलेले राकेश तिवाटणे हेही त्याच ॲक्सिडेंटला बळी पडून त्यांचाही मृत्यू या ठिकाणी झाला। त्यावेळी मसवडमधून बराच उद्रेक निर्माण झाला। त्याचा राग किंवा त्याची चीड आम्हालाही होती। त्यासाठीच आम्ही ठरवून रस्ते विकास महामंडळाचे विभागीय कार्यकारी अभियंता सो घोडके मॅडम व सो पोद्दार मॅडम यांना आज भेटल्यानंतर त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली की हे जे कामं थांबलेले आहेत, मग धुळदेवचं पुलाचं काम, तसंच मसवडमध्ये रथमार्गाच्या तिथलं जे काम राहिलेलं आहे म्हणजे जो रथमार्गाकडे रस्ता वळतो आहे ते काम पूर्ण करून द्यावं। तसंच आपल्या पंढरपूर नाका म्हणजे मारुतीच्या मंदिरापासून सिद्धनाथाच्या मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे तेही काम जे अर्धवट राहिलेलं आहे किंवा डायरेक्ट उतार आहे ते काम स्लोप देऊन जे काही काम राहिलेलं आहे ते काम पूर्ण करावं। तसंच बसस्टँडच्या तिथली तशीच परिस्थिती आहे। नगरपालिकेकडे येणाऱ्या रस्त्याचं काम पूर्ण करून द्यावं अशी आपण त्यांना मागणी केली। तसेच ॲक्सिडेंट होण्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की रस्ता चांगला झाल्यामुळं भरधाव वेगाने येणारे वाहनं आणि त्याच्यावरती वाहन चालकाचा सुटणारा कंट्रोल यामुळे ॲक्सिडेंट होत आहेत। तर त्यासाठी त्याला स्पीड लिमिट असणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण स्पीड ब्रेकरची तर मागणी करू शकत नाही, कारण माननीय उच्च न्यायालयाने स्पीड ब्रेकरवरती मुख्य हायवे जे आहेत, नॅशनल हायवे जे आहेत, त्या नॅशनल हायवेना स्पीड ब्रेकरचा बंदी घातलेली आहे। तर आपण स्पीड ब्रेकरऐवजी रंबलर्स म्हणजे पांढरे पट्टे जे जाड 10 mm पर्यंतचे पट्टे असतात ते अधिकाधिक प्रमाणात पट्टे ओढून जेणेकरून स्पीड त्याचं वाहनांचे स्पीड कमी होईल आणि ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी होईल अशा काही सूचना आपण त्या अधिकाऱ्यांना केल्या आणि त्या सूचना त्यांनी मान्य केल्या आणि येत्या आठवड्यामध्ये त्यांचं एक ते अधिकारी व मसवड नगरपालिका किंवा मसवड नगरपालिकेच्या मसवड शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक यांना सर्वांना घेऊन
जिथे जिथे ॲक्सिडेंट होत आहेत तिथे तिथे उपाययोजना, मग ते साईनबोर्ड असतील, ते रंबलर्स असतील किंवा आणखी काय उपाययोजना करता येतील त्या संदर्भात आपण येत्या आठवड्यामध्ये उपाययोजनेला सुरुवात करू असं त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. आणि राहिलेली कामं आमच्यासमोर त्यांनी जे जबाबदार लोक आहेत त्या लोकांना बोलावून कामं त्वरित चालू करून ते कामं संपवण्याच्या सूचना आमच्यासमोर दिलेल्या आहेत. ते कामं लवकरात लवकर संपतील अशी अपेक्षा आहे.